महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडक्या बहिणी पैसे येण्याची वाट पाहून आहेत. कधीपर्यंत पैसे येतील, कुठल्या वेळेला येतील, त्याबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. ते अपडेट आपण पाहणार आहोत. तुम्ही जर पैशाची वाट पाहताय पैसे येण्याची तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट देणार आहे. कुठल्या तारखेला पैसे येणार आहेत, कुठल्या वेळेला येणार आहेत, किती वाजता येणार आहेत तेही सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये 2 अपडेट पाहणार आहोत. पहिलं अपडेट या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. ते म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी त्यांनी आव्हान केलेलं आहे, ते देखील पाहणार आहोत. आणि पैसे कधीपर्यंत येणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पहिल्यांदाच तुम्ही चॅनलवरती आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणी योजनेची छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असते. आणि या व्हिडिओला एक लाईक मात्र जाता जाता नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटत राहील. तर बघा, लाडकी बहीण योजनेचं शिंदेंचं आव्हान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्वतः ट्विटरवरती आव्हान केलेलं आहे. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, हे सांगितलं आहे. परंतु का सांगितलं आहे हे पहिलं अपडेट आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात. त्यांनी काय आव्हान केले बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे KYC करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे बघा रांग लावत असल्याचे वृत्त बघितले. बघा, एक बातमी आलेली होती बघा, त्यांनी लगेच रात्रीच ट्विट केलेलं आहे ती बातमी पाहून की माझ्या बहिणी ज्या आहेत KYC करण्यासाठी रांग लावत आहेत. आपल्याला माहीत असेल DBT लिंक नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत. आपल्याला माहीत असेल तर तेच या ठिकाणी काम करण्यासाठी बऱ्याच बहिणी बँकांसमोर रांग लावत आहेत ग्रामीण भागामध्ये. तर निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका असं ते म्हणत आहेत. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय बघा, या ठिकाणी तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय, काळजी करू नका. तर बघा, हे आव्हान त्यांनी केलेलं आहे. KYCला वगैरे रांग लावू नका, व्यक्तिशः ते देखरेख करत आहेत असं सांगतायत. सर्व बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे. जवळपास 2.5 कोटी बहिणींपर्यंत ही योजना जी आहे ती पोहोचवली जाणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. तर सर्वांना लाभ भेटणार आहे असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी हे KYC बद्दलचं अपडेट त्यांनी दिलेलं आहे. आता महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत आपण, ज्याची तुम्ही वाट पाहताय ते म्हणजे या ठिकाणी बघा, वाट पाहुनी जीव सिनला लाडक्या बहिणींचे 1500 रुपये कधी जमा होणार, म्हणजे हा 3रा हप्ता कधी जमा होणार. तर ही लेटेस्ट माहिती आहे बघा. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. कधीपर्यंत पैसे येणार आहेत, कुठल्या वेळेला किती वाजता येणार आहेत ते देखील दिलेलं आहे. तर काही जणांचे 1500 रुपये येणार आहेत. ज्यांना 3000 रुपये आले त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत. सप्टेंबरमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही, तुमचे पैसे भेटलेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. नसतील भेटले तर नाही म्हणून नक्की सांगा. ज्यांचे भेटलेले आहेत त्यांनी धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. ज्यांना भेटलेत आतापर्यंत 2 हप्ते त्यांनी 3000 रुपये. तर आता हा 3रा हप्ता जो आहे तो कधी भेटणार त्याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेत आतापर्यंत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्यांचे पैसे देखील पाठवण्यात आलेत आपल्याला माहीत असेल. परंतु राहिलेल्या बहिणी ह्या ज्या आहेत खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. त्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले, तर आता सप्टेंबर चालू आहे. ठीक आहे, तर याच महिन्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु नेमके कधी येणार ते मात्र सांगितलेलं नाही. काल देखील बघा बुलढाणा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की 4000 पेक्षा जास्त कोटींच्या चेकवरती मी साईन करून आलेलो आहे हे पैसे वाटप करण्यासाठी. त्यामुळे बघा, तुम्हाला काळजी करायची नाही. तुमची प्रोसेस चालू झालेली आहे पैसे खात्यात टाकण्याची. परंतु नेमके कधी भेटणार हे सर्वांनाच उत्सुकता असते की पैसे नेमके कधी भेटणार, ती तारीख सांगावी. आता गव्हर्नमेंटने तर तारीख दिलेली नाही, परंतु न्यूज जी आली ते आपण आता बघूयात. जी अपडेट आली ते बघूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुफान चर्चा आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आलेत. आता सर्व महिलांना 3ऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे. याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात 3रा हप्ता जमा केला जाणार आहे. बघा, माहितीनुसार ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे, आता त्यांचे आधार कार्ड लिंक झाले अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्याचे 4500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत. तर
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खाते DBT इनेबल आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाहीत. बघा इथं सांगितलं आहे की अजून बऱ्याच जणांना पहिला आणि दुसरा हप्ता देखील मिळालेला नाही. 1 रुपया देखील खात्यामध्ये पडलेला नाही काही जणांना. ठीक आहे, ते खूप वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांना पडले 3,000 रुपये, ते आता 1,500 रुपयाची वाट पाहत आहेत, परंतु 1 रुपयाही अजून काही बहिणींच्या खात्यामध्ये पडलेला नाही. त्यांचं सर्व ओके आहे. त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना 4,500 रुपये देखील भेटणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी खात्यामध्ये जमा होणार? बघा कधी जमा होणार त्याबद्दलची आता मोठी अपडेट या ठिकाणी आपण बघूयात. माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता. 14 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान. तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अद्याप तिसरा हप्ता जमा झालेला नाही. बघा भरपूर सारे डेट आलेले होते. 14 सप्टेंबरपासून ते 19 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु 19 तारीख देखील गेलेली आहे, तरी देखील पैसे अजून आलेले नाहीत. तर आता नेमके पैसे कधी येतील त्याबद्दलचीच माहिती देण्यात आली. बघा अधिकृत वेबसाईटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु बघा लवकरच येत्या 2 ते 3 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे या महिलांच्या खात्यात पाठवले जातील असं सूत्रांकडून समजत आहे. दरम्यान ज्या दिवशी पैसे हे खात्यात पाठवले जातील तेव्हा संध्याकाळी 4 वाजेच्या आत मिळतील. बघू शकता बराबर 4 वाजेच्या आतमध्येच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही माहिती या ठिकाणी आपल्याला भेटलेली आजच्या न्यूजमधून या ठिकाणी हे अपडेट आलेलं आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला पैसे येऊ शकतात. कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील सांगितलेलं होतं की 30 सप्टेंबरच्या अगोदरच आम्ही हे पैसे जमा करणार आहोत. आणि काल जी सभा झालेली, काल जो कार्यक्रम झाला आहे त्यामध्ये देखील सांगितलेलं आहे की आम्ही चेकवरती साईन केलेली आहे. पुढचा तिसरा टप्प्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो आम्ही नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या दिवशी देखील पैसे जमा होतील. आपल्याला माहीत असेल कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्याच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर पैसे येतात किंवा कार्यक्रमाच्या दिवशी देखील पैसे येतात किंवा कार्यक्रम झाल्यानंतर देखील पैसे येतात. म्हणजे 30 सप्टेंबरच्या अगोदर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच वेळेस तुमचे पैसे जमा होणार आहेत. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे येऊन जातील. म्हणजे त्याच दिवशी कार्यक्रम देखील तुमचा तिसऱ्या टप्प्याचा होऊ शकतो. अजून तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट या ठिकाणी बघावी लागणार आहे. आता बघा 30 सप्टेंबरला या ठिकाणी जवळपास 10 दिवस टाईम आहे. तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे तुमचे जमा होऊन जातील असं या ठिकाणी या न्यूजमध्ये तर सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपण बघूयात आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे नाही जमा झाले तर पुढं 30 तारखेच्या आतमध्ये तुमचे कधीही पैसे येऊन जाणार आहेत. याबद्दल अजून जसे दुसरे अपडेट येत राहतील तसे वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटतील. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.